भाजप नेत्यांकडून आज राज्यात सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सायंकाळी जालन्यामध्ये सभा घेणार आहेत, तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या 4 सभांचं नियोजन करण्यात आलंय। नंदुरबार, जळगाव, जालना आणि संभाजीनगरमध्ये फडणवीसांची तोफ धडाडणार आहे। तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही पुण्यात 3 ठिकाणी सभा आहेत। पुण्यातील बिबवेवाडी मार्केट यार्ड, मुकुंदनगर इथं बावनकुळे विरोधकांचा समाचार घेणार असल्याचं दिसून येत आहे। तर राज्यामध्ये आज ठिकठिकाणी भाजपच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। भाजपचे नेते या ठिकाणी सभा घेणार आहेत। तिसऱ्या टप्प्यातलं मतदान काल पार पडलेलं आहे। काल संध्याकाळी सभा होती पंतप्रधान मोदींची आणि त्यानंतर आजपासून पुन्हा एकदा 4थ्या आणि 5व्या टप्प्यातील जे उमेदवार आहेत महायुतीचे, त्यांच्यासाठी भाजपचे नेते कामाला लागल्याचं दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? भाजपच्या सभांचा धडाका आता पाहायला मिळतोय। कालच तिसऱ्या टप्प्यातलं मतदान झालंय आणि आज भाजपचे हे सर्व नेते कामाला लागल्याचं दिसतंय। निश्चितच परत तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर तर 4थ्या टप्प्यावरती भाजपने लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्या 3 सभा, बावनकुळे यांच्या 3 सभा आणि अमित शाह यांच्या 1 सभेचं नियोजन आहे। येत्या आता या आठवडाभरामध्ये एकंदरीत या 4थ्या टप्प्यावरती म्हणजे नंदुरबार असेल किंवा जालना असेल, जळगाव असेल, या जागांवरती एकंदरीत लक्ष केंद्रित करताना भाजप पाहायला मिळत आहे। पुण्यासहित या सर्व जागांमध्ये आता भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभा ठिकठिकाणी होताना पाहायला मिळतील। दुसरीकडे त्यानंतर 5व्या टप्प्यामध्ये संपूर्ण जो फोकस असेल भाजपचा तो मुंबई, ठाणे आणि पालघर या जागांवरती आपल्याला पाहायला मिळू शकतो। म्हणूनच एकंदरीत आता 1, 2, 3 या 3 टप्प्यांमध्ये ज्या बड्या नेत्यांच्या म्हणजे सुधीर मुनगंटीवार असतील, मंत्री नारायण राणे असतील, यांच्या ठिकाणचे मतदान पार पडलेलं आहे आणि आता हे स्टार प्रचारक या आगामी 4थ्या आणि 5व्या टप्प्यामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेताना पाहायला मिळू शकतात। निश्चितच चेतन, जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा मानस आहे आणि त्यासाठी इथं त्या पद्धतीनं काम सुद्धा केलं जातं आणि पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे हे सर्व नेते सभा घेताना दिसून येत आहेत। आता कितपत यश येतं तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।